राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। कारण पक्षातील नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत चक्क काही दिग्गज नेत्यांना साईडलाईन केल्या गेल्याचे चित्र आहे। आता हा निर्णय राष्ट्रवादी पक्षात मोठा भूकंप मानला जात असून यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय। सोबतच या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून पक्षात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे या यादीत स्वर्गीय अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची देखील नावे नाहीत। तर यामुळे नवीन यादीत सत्तेचं सर्व केंद्र पवार कुटुंबाभोवती फिरत असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले। परंतु आता नेमका प्रश्न उपस्थित होतो की यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी निर्माण होऊ शकते का? सोबतच सुनेत्रा पवारांना या निर्णयामुळे विरोधाचा सामना करावा लागू शकतो का? आता महाराष्ट्रातील राजकारणात याचे कोणते परिणाम पाहायला मिळतील? तर चला सर्व काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, स्वर्गीय अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही काळात अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या। पक्षातील सर्व नेत्यांवर एक हाती वर्चस्व ठेवणाऱ्या अजितदादांचे अचानक निघून जाणे हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला गेला। अशा परिस्थितीत पक्षातील एक वरिष्ठ नेतृत्व मानले जाणारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाला पुन्हा एकदा एकत्रित करण्याचे काम केले। सुनेत्रा पवारांनी अत्यंत घाईत घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील पटेल आणि तटकरे यांच्या राजनीतीचा भाग सांगितली गेली। गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा होती की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षाचे वर्चस्व स्वतःच्या हातात घेण्याच्या तयारीत आहे। परंतु राजकारणात या सर्व चर्चा सुरू असताना आता अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे। निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या या नवीन कार्यकारिणी यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ यांसारख्या महत्त्वपूर्ण नेत्यांची नावे नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत आणि राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत सत्तेचे सर्व केंद्रे हे फक्त पवार कुटुंबाभोवती फिरत असल्याचे निमित्ताने अगदी स्पष्टपणे दिसून आले। अशा प्रकारे यादीत वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना डच्चू दिला गेल्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय चेहरा मानले गेले होते। त्यांनी 25 वर्षांहून अधिकचा काळ पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विशेषतः ज्यावेळी अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पटेल यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिले। अशा प्रकारे एका निष्ठावान आणि अनुभवी नेत्याला बाजूला सारल्यामुळे पक्षाच्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय फारच धक्कादायक ठरू शकतो। पण फक्त पटेलच नाही तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचे नाव देखील सरचिटणीस पदावरून वगळण्यात आलंय। सर्वात धक्कादायक म्हणजे या दोन महत्त्वपूर्ण नावांसोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या काही दिग्गज नेत्यांचे नावे देखील यादीतून गायब असल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे। तर यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की राष्ट्रवादी पक्षाने या नवीन यादीत पक्षातील जुनी नावे पूर्णपणे बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे। आता नवीन रचनेनुसार पक्षातील सर्वोच्च पदे पवार कुटुंबातच विभागली गेल्याचे दिसून येत आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकाच वेळी कुटुंबातील 3 सदस्यांकडे पक्षातील महत्त्वाचे पदे गेल्यामुळे पक्षात घराणेशाहीची वरचढ आहे का असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय। तर या संपूर्ण प्रकरणामुळे जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। सोबतच भविष्यातील नेतृत्वाच्या दिशेबाबत देखील संभ्रम पाहायला मिळतोय। आता या नवीन कार्यकारिणीत पवार कुटुंबासोबत काही नवीन आणि पक्षासाठी अपरिचित असलेल्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। यामध्ये धनंजय शर्मा, राणा रणवीर, डॉक्टर रमणप्रीत सिंग, डॉक्टर अभिषेक बोके सर्वांचा समावेश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या या नवीन यादीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राज्यातील राजकारणात मोठा संभ्रम निर्माण झालाय। पक्षातील जाणकार, प्रभावी आणि अनुभवी नेत्यांना अशा प्रकारे साईडलाईन केल्यामुळे पक्षात अंतर्गत बंड उफाळण्याची शक्यता
सध्या राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. म्हणून आता पक्षप्रमुख सुनेत्रा पवार आपल्या वरिष्ठ नेते मंडळींची नाराजी कशी दूर करणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे संपूर्ण विश्लेषण. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्यात आलेला हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.